फ्लिपकार्ट ऑनलाईन फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश. नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई. 3 आरोपींसह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. ऑनलाईन खरेदी क्षेत्रात नामांकित असलेल्या फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी सिस्टीमचा गैरफायदा घेऊन ग्राहकांची आणि कंपनीची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नंदुरबार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केलाय. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जुलै 2026 रोजी पोलीस कॉन्स्टेबल आनंद मराठे आणि राकेश मोरे यांना एका गुप्त बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती की काही डिलिव्हरी बॉय ऑनलाईन ऑर्डर केलेल्या नवीन आणि महागड्या वस्तू काढून घेत आहेत आणि त्या पार्सलमध्ये जुन्या किंवा इतर टाकाऊ वस्तू ठेवून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. मिळालेल्या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख व गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास चक्रे फिरवून खात्री केली. तपासात हा प्रकार पूर्णपणे सत्य असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी फ्लिपकार्टचे नंदुरबार येथील व्यवस्थापक आरिफ हुसेन यांनी अधिकृत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी खालील 3 आरोपींना अटक केली आहे. परवेज मोहम्मद राहणार नंदुरबार, सुफियान रज्जाक मणियार राहणार नंदुरबार, राज विनोद मराठे राहणार नंदुरबार. या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 318(4), 316(4), 35 अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींनी ग्राहकांना न देता परस्पर विकलेल्या वस्तूंचा पोलिसांनी शोध घेतलाय. जिल्ह्यातील विविध नागरिकांकडून पोलिसांनी सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये 10 LED TV, पॅनासोनिक कंपनीचा AC, गीझर, मॉप सेट आणि स्मार्ट होम थिएटर यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टचे व्यवस्थापक आरिफ हुसेन यांनी सांगितले की यापूर्वीही कंपनीकडे ग्राहकांच्या अशा अनेक तक्रारी आल्या होत्या. या फसवणुकीमुळे झालेल्या नुकसानाची रक्कम संबंधित जबाबदार व्यक्तींच्या वेतनातून वसूल करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. या धडक कारवाईनंतर नंदुरबार शहर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन खरेदी करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाईन पार्सल स्वीकारताना शक्य असल्यास डिलिव्हरी बॉय समोरच त्याची खात्री करून घ्यावी. बाजारात अत्यंत कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या महागड्या वस्तू खरेदी करताना त्या चोरीच्या किंवा फसवणुकीतील नाहीत ना याची शहानिशा करावी. कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत.